नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक महत्त्वाची राजकीय बातमी. सर्व सहन करून मी जिद्दीने उभा आहे, एकतर तू राहशील किंवा मी राहील. उद्धव ठाकरेंनी थेट देवेंद्र फडणवीसांनाच हे आव्हान दिलंय. असा नडलो की मोदींनाही घाम फोडला असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर बूटचाट्यांनी खुर्चीसाठी आईच्या कुशीवर वार केलेत अशी टीका सुद्धा उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर केली आहे. कालपर्यंत माझ्या घरामध्ये सगळे लोक हे माझ्या घरावरही चालून येत आहेत. अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला दोघांना टाकण्याचं सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे. तर तू तरी राहशील तर मी तरी राहील. नडलो ते असं नडलो की मोदींना सुद्धा घाम फुटला. माझी अपेक्षा होती की मुंबई मधल्या किंवा इतर महाराष्ट्राच्या ज्या निवडणूक आहेत ते शेवटच्या टप्प्यापर्यंत लांबवायला पाहिजे होत्या. म्हणजे आणखी जे काही 2-4 कपड्याची तुकडे शिल्लक राहिले ते पण मी उतरवले असते. मुंबई जिंकण्यासाठी शिवसेना त्यांना संपवायचे, शिवसेना तोडायचे आणि आपले बूट चाटे लाचार यांना कळत नाही ते खुर्चीसाठी आईच्या कुशीवरती वार करत आहेत. या आईने जन्म दिला, त्या आईला मारण्याचं म्हणजे तिची सुपारी घेऊन हे त्यांचे बूट चाटतायत, दिल्लीश्वरांचे बूट चाटतायत आणि पुन्हा सांगतायत आम्ही हिंदुत्ववादी बाळासाहेबांचे विचार. अरे बाळासाहेबांचं नाव घेण्याची तुमची लायकी नाहीये.